रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. काही जण फार थोड्या काळासाठी भेटतात आणि अनंत काळाची आठवण देऊन जातात. उत्कट प्रेमाची भावना ही आयुष्यात एकाच व्यक्तीसाठी येते, पण म्हणून एवढ्या मोठ्या आयुष्यात अल्प काळासाठी म्हणून अनेक माणसं आपल्याला आवडून जातात आणि काही क्षणांसाठी का होईना पण मनावर मोरपीस फिरवल्यासारखं वाटतं. जसं या कथेत लिपी ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथा कट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. लिपी. लख्ख आठवतंय माझा पहिला विमान प्रवास. मशीन बंद पडलेली तिकडे बंगलोरला. मला अर्जंट जायला हवं होतं आणि ट्रेनने फार उशीर झाला असता म्हणून कंपनीनं पदरमोड करून जाता येता फ्लाईट बुकिंग केलं होतं माझं. वा, हवाई सुंदर्या विमानात शिरताना लालचुटूक ओठांनी भरगच्च हसल्या. तिथनं सुसाट सुटलेला कमानी तीर माझ्या काळजात कचकन रुतला. हवा हवाई मनभावन प्लांटवर गेलो. फॉल्ट रिझॉल्व्ह केला. मशीन सुरू झाली. आल्या पावली परत. कॅलेंडरी सुंदर्या परत आता पिंकी वठांनी गुलाबी हसल्या. तेच ते रिपीट टेलिकास्ट. पुन्हा एकदा मनभावन. पल्याडच्या 2 शिटा रिकाम्या. एक अप्सरा आणि तिचा टुकलू नवरा. तिचा बालिश नवरा खिडकीत बघत बसला होता. ती आणि मी शेजारी शेजारी. मधनं एखादी मुंगी जरी गेली असती ना तरी गुदमरून मेली असती. मी तर कधीच मेलेलो. मोकळे सोडलेले लांब सडक केस. दर 30 सेकंदांनी झटका देण्याची ऑटो सिस्टीम मानेत सेट केलेली. मंद धुंद सेंटचं गुलाब पाणी फवारलेलं. मन दुडू दुडू झालेलं. आणि माझ्यासाठी तिचा नवरा कधीच उडू उडू झालेला. कानात झुपकी हिरेजडीत कर्णफुलं. नितळ आरसपानी हसमुख चेहरा. ओठांवरचं लाईट ग्रेसी सिल्वरी गुलाबी रंगकाम. झिरझिरीत गुलाबी इन्व्हर्टर साडी. सगळं कसं चकचकीत. कुठेतरी लग्नासाठी वगैरे चालली असणार. हावरट उपाशी डोळ्यांनी मी तिला डोळे भरून बघितलं. डोळे भरून आले तरी मन भरेना. आयुष्यभर शनिवारी उपास करत आलोय, आज फलप्राप्ती झाली. मी कसाईदार अभिनय करतो. काळजात आयटम बॉम्ब फुटला. तरीही चेहरा निर्विकार. मर्यादा पुरुषोत्तम पुरुष पण निभावणं फार फार अवघड असतंय, पण आपल्याला जमतंय. मनमे लड्डू फुटा. ती खुदकन हसली. ओ लागा करे जेव्हा कट्यार. मी अंग चोरून का काय ते बसलो, पण बी कम्फर्टेबल. हा, ती म्यूट डोळ्यांनी बोलली. तिच्या उजव्या खांद्याचा पुसटसा स्पर्श. हाय, शॉक लगा. संपूच नाही असं वाटणारा प्रवास. तिचा नवरा मोबाईलात डोकं खुपसून बसलेला. ती बोलकी. मी श्रीधर झालेलो, म्हणजे काही बोलायचे आहे पण बोलणार नाही असं काहीच. घडाघडा बोलू लागलो. सहज गप्पा. हो, अगदी खूप वर्षांची 7 जन्माची वळख जुनी असल्यासारखी. ती मधूनच हसायची. गुलाबी रंगीन ओठांमधून राजहंसी दात दिसायचे तिचे. काळजात आनंदाच्या उकळी लहाया ताड ताड फुटायच्या. अर्धा तास झाला. मी जरा डोळे मिटते हा, ती म्हणाली. तिनं हलकेच डोळे मिटले. विमानाची यष्टी गचके आचके. तिची मान माझ्या डाव्या खांद्यावर. चालते की. ती बंद डोळ्यांनी खुदकन हसली. हाय नैनो में सपना. मध्येच ती दचकली. थोडीशी घाबरली. हिरेजडीत बांगड्यांनी माझा डावा हात गच्च आवळला. तिच्या चेहऱ्यानं माझा खांदा ॲक्सिडेंटली घुसळला. मी अवघडलो, म्हणजे वरमलो, लाजलो. ती एकदम जागी झाली. सॉरी हां. प्रवास संपला. तिनं भरल्या ओठांनी हसून लांब लांबून निरोप घेतला. हळूच कानात घुसून म्हणाली, मी जागीच होते. पोस्टमार्टमची गरज निर्माण झालेली. घरी पोचलो. मस्त आंघोळून बाहेर आलो तर बायको रखुमाईसारखी बाहेर उभी. पांढऱ्या शर्टाच्या डाव्या खांद्यावर सिल्वरी गुलाबी कमानी पग मार्क्स. शिकारी खुद यहां शिकार हो गया. बायकोला समजावता समजावता 9 कम्स टू माय नोज. अहो म्हणजे नाकी 9 आले माझ्या. पटली तिला समजूत. बायको तुच्छ हसली.
तुझ्याविषयी फुल कॉन्फिडन्स रे मला. तुझ्यात एवढी हिंमत नाहीये. हे हिंमत आहे मर्दा. तेव्हापासून आपला बॅन दी लिप्स मोहिमेला बाहेरून पाठिंबा आहे. वातावरणात उमटलेले आपल्या श्वासांचे ठसे परमनंटली पुसता यायला हवेत. अजून एक, माझ्या बॉसचं सेक्रेटरी लिसा बरोबर लफडं आहे. त्याचा या मोहिमेला आतून पाठिंबा आहे. काल भेटला तर त्याच्या ओठांवर पांढरी सेलोटेप. म्हणलं काय झालं सर? काही नाही, लिपस्टिकची ॲलर्जी झाली आहे म्हणाला. डायरेक्ट इनडायरेक्ट यो इंग्रजी ग्रामर मधला डेंजर पार्ट असतोय. चलले तो. प्रेमाची भाषा नाही समजली तरी चालतंय हो. लिप्पी वाचता यायला पाहिजे. काय लिप्पी ही कौस्तुभ केळकर यांनी लिहिलेली कथा तुम्ही ऐकत होतात कथा कट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.